गेले काही दिवस बाळमामा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची संघर्ष समिती असेल, सर्व संघर्ष समिती या सगळ्या गोष्टींसाठी तयारी करत होती। मला देखील 2 दिवसा अगोदर संघर्ष समिती येऊन भेटून गेली आणि या संघर्ष समितीचे सगळे सदस्य जे आहेत त्यांची जी मागणी आहे आणि आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव जे आहे हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं, याच्यासाठी मोठं आंदोलन देखील झालं। आणि त्या आंदोलनानंतर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तसा ठराव देखील त्या ठिकाणी पास केला आणि या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचे सर्व ठराव जे आहेत हे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, हे सर्व ठराव जे आहेत आपल्या संघर्ष समितीने या ठिकाणी आरटीआयच्या माध्यमाने काढले। आणि या सर्व ठरावांच्या मध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे ठराव जे आहे दिबा पाटलांच्या नावाचे त्या ठिकाणी करण्यात आले आणि राज्य सरकारच्या माध्यमाने या नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात यावं असा ठराव झाला आणि तो ठराव जो आहे तो आता केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। आज इथे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या मागणीच्या बरोबर उभा राहण्यासाठी लोकसभेतील माझे सर्व सहकारी जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता सुप्रियाताई सुळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत, जी आपली भावना आहे की या विमानतळाला जे आहे दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे, तीच आमची भावना आहे। म्हणून 2022 मध्ये देखील तसे ठराव करण्यात आले आणि तसं ठराव जे आहे केंद्राकडे पाठवण्यात आले। केंद्रामध्ये अप्पा बारनेजी असतील यांनी स्वतः जो आहे हा मुद्दा 0 आवरच्या माध्यमाने त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम आम्ही सर्व खासदारांनी या ठिकाणी केलं। आता सभागृह जे आहे हे चालत नाहीये, पण मला वाटतं या सभागृह जर बजरंगप्पा पण इकडे आले, तुमचं पण स्वागत आहे, त्याचबरोबर निलेश लंकेजी आहेत, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटीलजी आहेत, बगरे सर इकडे आहेत, हे सर्व देशमुख साहेब आहेत, सर्व खासदार जे आहे या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झाले। म्हणजे आपल्या सगळ्यांची ताकद किती आहे या मंचावरती उपस्थित लोकांकडून जे खासदार झाले, जे गेले लाखो लोकांचे जे आहे प्रतिनिधित्व करतात, आज सर्वच्या सर्व खासदार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपस्थित आहेत। तर मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केंद्राकडे जे आहे ते पाठपुरावा करण्याचं काम जे आहे ते आमच्याकडून होईल। परवा जेव्हा समिती आली, या समितीला जे आहे थेट नागरी उड्डाण मंत्री राम नायडूजी ज्यांच्याकडे हे खातं येतं त्यांच्या बरोबर भेट देखील घडून आणली। तेव्हा बाळामामा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। तेव्हा बाळामामा म्हणाले मी आता इथे म्हणत नाही, म्हणजे पक्षभेद जो आहे हा विसरून आपल्या मागणीसाठी जे आहे आपण सगळ्यांनी एकत्र यावं। मला वाटतं ह्याच्यासारखं जे आहे ते कुठलं एक्झाम्पल उदाहरण जे आहे ते असू शकत नाही की तिथे सगळे पक्षभेद विसरून जे आहे हे सगळी लोक या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, सगळे खासदार या ठिकाणी उपस्थित झाले। आणि आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं यासाठी आपल्या बरोबर जे आहे आम्ही सगळे लोक उभे आहोत। दिल्लीमध्ये पाठपुरावा करणं असेल, माननीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करणं असेल, त्याचबरोबर होम मिनिस्टर साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल किंवा प्रधानमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल, आम्ही सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपला हा लढा जो आहे या लढ्याला जे आहे हे लवकरात लवकर यश जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि इकडे उपस्थित असलेल्या मंडळींच्या सहकार्याने नक्कीच या ठिकाणी लाभेल। पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांचं मी ते धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण एवढ्या लांब जे आहे महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जे आहे जंतर मंतर ऐतिहासिक जंतर मंतर मध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवीन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं ठराव केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला अधिकृतपणे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आणि हा प्रस्ताव पाठवल्यानंतर आज तगायत केंद्र सरकारने या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही। अनेक वेळा स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र होऊन आंदोलन केलं। माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला। या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं नागरी उड्डाण मंत्री यांची भेट घेऊन त्यांना देखील मागणी केली। त्यांनी देखील सांगितलं की ही कारवाई आमच्या माध्यमातून पूर्ण झालेली आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव प्रामुख्यानं गेल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। परंतु आम्ही सगळे तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी आयुष्यभर स्थानिक भूमिपुत्रांसाठी संघर्ष केला, ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा लढा पुकारून आपल्या जीवाची तमा न बाळगता सातत्यानं संघर्ष करून न्याय देण्याची भूमिका आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांनी घेतली आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी केवळ पनवेल ठाणे किंवा त्या भागातील नाही, महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेलं पाहिजे। आज तुमचा आवाज या दिल्लीच्या तख्तावरून केंद्र सरकारच्या कानावरती निश्चितपणे जाईल। आपण सगळेजण एकत्रपणे होऊन केंद्र सरकारला देखील जाग आणण्याचं काम आपल्याला करायचंय आणि म्हणून ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे ही मागणी आपण सगळ्यांच्या वतीने करतोय आणि तुमच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोकसभेचे अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पक्षाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। हा पाठिंबा देऊन माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।